स्वतःच्या काळात झालेल्या गडबडी विसरून जायचं, अशा वेळी या लोकांना पॉलिटिकल अल्झायमर झाला आहे का असं वाटतं. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका. ईव्हीएम काँग्रेसनं आणली आणि आता तेच यावर संशय व्यक्त करतायत. याचा अर्थ ते स्वतःवरच आरोप करतायत. जिंकली की मोदींचा पराभव, हरले की ईव्हीएमवर ठपका, हे काँग्रेसचं वर्तन. सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींच्या ईव्हीएम वक्तव्यावर टीका. स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणात अदानीच्या नावानं शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहतात. जरा इतिहास काढा. अदानीला कुणी मोठं केलं याची माहिती मिळेल. सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका. जे बाळासाहेब भाषणाच्या सुरुवातीला तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हणायचे, तेच उद्धव ठाकरे म्हणू शकले नाहीत. सुधीर मुनगंटीवारांची टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतंय सगळ्यांना माहित आहे. ते जेव्हा मोदी चले जाव म्हणतात त्याचा अर्थ संसदेत पुन्हा मोदी याव असा आहे. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही नाराजी नाही. एकदा झेंडा हाती घेतला की इतर प्रश्न संपतात. मंत्री मुनगंटीवार यांची माढा उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया. रणजित निंबाळकरांनी मतदारसंघातील आमदार पदाधिकाऱ्यांची दुपारी 4 वाजता बोलावली बैठक. पलटणचे आमदार वगळता सर्व आमदार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हावर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता. रामटेकची जागा शिवसेनेकडे. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. शरद पवारांचे फोटो वापरण्यात अजित पवार गटाला मनाई. कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. महायुती आणि मवियाचे पूर्व विदर्भातील उमेदवार कधी जाहीर होणार असा प्रश्न सध्या उपस्थित. 2 दिवसात अधिसूचना निघणार, मात्र अजूनही उमेदवारांची प्रतीक्षा. मी सध्या ओबीसींसाठी लढतोय, पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त. छगन भुजबळांचं वक्तव्य. ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतं मागतात. छगन भुजबळांचं नाव न घेता शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना टोला. मवियाच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मवियाचा वंचितला सोडून 22-16-10चा फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास फॉर्म्युला 20-15-9-4 असा निश्चित. उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर. हिंगोली मतदारसंघात 4 सभा होणार. ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंची 21 मार्चला मिरजमध्ये सभा. ठाकरे गटाला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी. प्रचारासाठी उद्धव ठाकरे करणार सांगलीचा दौरा. विजय शिवतारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. भेटीत बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. हिंदुत्वाला तडीपार करण्यासाठी सभा घेतली का? काल झालेल्या राहुल गांधींच्या सभेवरून आशिष शेलारांचा सवाल. ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायला लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार. शिवतीर्थावरील सभेवरून बाबनकुळेंची ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडलाय. आम्हाला लाज वाटते तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे बोलण्याची. प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. शिवाजी पार्कची सभा पाहताना बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण हयात काँग्रेससोबत संघर्ष करण्यात घालवली, पण उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत बसले. राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवारांविरोधात सख्खाभाऊ मैदानात. शरद पवारांना एकटं सोडलं चुकीचं. शेतकऱ्याला दिलं म्हणून आपण मालक होत नाही. काटेवाडीतील भाषणात श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर टोला. भाजपला शरद पवारांना संपवायचं. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांची भाजपवर टीका. नाशिकच्या जागेवर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचा दावा. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकतरी जागा मिळावी, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची छगन भुजबळांची माहिती. यंदा रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाणार. शहरी भागात 9%, ग्रामीण क्षेत्रात 7% दरवाढ प्रस्तावित. आता शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार बाजरी, ज्वारी आणि नाचणीचे चॉकलेट. विद्यार्थ्यांचं पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये केलं जाणार चॉकलेटचं वितरण. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार.
आचारसंहितेचं कारण सांगून अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा करू नका. डिसेंबरमध्ये दिलेल्या टाइमलाईनचं पालन करा आणि 20 मे 2024 पूर्वी अंतिम अधिसूचना जारी करा. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला सक्त निर्देश. मुंबईतील तापमान वाढ. मुंबईसह MMR परिसरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता. दिवा शहरातील गणेशनगर इथल्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. सध्या दुरुस्तीचं काम सुरू. 221 कोटींच्या रिमॉडेलिंगची चौकशी झाली पाहिजे. ठाकरे गटाची मागणी. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत किरण सामंतांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे आणि सामंत यांच्यात होत असलेल्या गाठीभेटी कोकणात चर्चेचा विषय. RSSच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड. समान नागरी कायदा देशभरात लागू व्हावा अशी आपली भावना. पत्रकार परिषदेत होसबळेंनी व्यक्त केली भावना. पश्चिम क्षेत्राचे प्रचारक अतुल लिमये व अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख आलोक कुमार यांच्याकडे RSSच्या सहसरकार्यवाह पदाची जबाबदारी. डॉक्टर मनमोहन वैद्य यांना पदाच्या जबाबदारीतून केलं मुक्त. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील क्रांतीनगरमध्ये गोळीबारात सचिन नरवडे या व्यक्तीचा मृत्यू. यवतमाळच्या वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षकाच्या कारची ऑटोला धडक. अपघातात 9 प्रवासी जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर. धाराशिवमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई. आरोपीला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. नळदुर्ग इथून एसटीने गावी जात असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन केला होता विनयभंग. पंढरपुरात विठुरायाचं दर्शन. आता काचेच्या पेटीतून. मंदिरात सुरू असलेल्या कामामुळे देवाचं मुखदर्शन काच पेटीतून. नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर माळरानावर रखरखत्या उन्हात पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून याचा औषधीसाठी उपयोग. नागपूरचे प्रख्यात ॲथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भाऊ काणे यांनी नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलीट्स घडवले. लडाखचा समावेश 6व्या अनुसूचितमध्ये करण्यात यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं आंदोलन. वांगचुक यांच्या आंदोलनाला नागपुरात पाठिंबा. नागपूरकर पर्यावरण प्रेमींचा लडाखमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा आंदोलनात सहभाग. निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित. उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराचा आरोप खोटा. पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल. एका डॉक्टर महिलेने जिंदाल यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल केल्याची अहवालात माहिती. दिल्लीत भाजप आज लोकसभा उमेदवारांच्या 3ऱ्या यादीबाबत करणार चर्चा. कोअर कमिटीची होणार बैठक. बैठकीत उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांमधील उमेदवारांची यादी अंतिम करण्याबाबत होणार चर्चा. बिहारमधील लोकसभा जागा वाटपाच्या चर्चेसाठी नितीश कुमार आज जाणार दिल्लीला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा. इंडिया आघाडीतही जागा वाटपाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता. जागा वाटपाबाबत तेजस्वी यादव काँग्रेस नेत्यांशी दिल्लीत चर्चा करणार असल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आज तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये करणार रॅली. संध्याकाळी तामिळनाडूच्या कोयंबतूरमध्ये 4 किलोमीटर लांबीचा रोड शो होणार. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी समोर हजर होणार नाहीत. ईडीने आज हजर राहण्याचं दिलं होतं समन्स. कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर समन्स का? आम आदमी पक्षाचा सवाल. सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित. या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 19 मार्चला जाहीर केलं जाणार. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं केलं जाहीर. उत्तराखंडचे माजी मंत्री हरक रावत यांची सून अनुकृती गोसाईची काँग्रेसला सोडचिठ्ठी. वन घोटाळ्याप्रकरणी महिन्याभरापूर्वीच ईडीने बजावली होती नोटीस. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बघेल यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल. 16 वर्षांनंतर आरसीबीने प्रथमच पटकावलं विजेतेपद. WPL मध्ये महिला संघाकडून दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सनी केला पराभव.
रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांचा पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीत विजय. 2030 पर्यंत राष्ट्रपतीपदी राहणार. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका न झाल्याचा अमेरिकेचा आरोप. बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. चित्रपटाची एकूण कमाई 2.5 कोटींवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.